Welcome to everyone on Rathod MPSC Academy ऑनलाईन चॅनल. आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत एम-पी-एस-सी अराजपत्रित सेवा ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी जून 2024 पासून ते सप्टेंबर 2025 पर्यंत करंट अफेअर्स. आता आपल्याला या बॅचमध्ये थीम वाईज करंट अफेअर्स घ्यायचे आहेत. पहिल्यांदा कला क्षेत्र होईल, त्यानंतर साहित्य क्षेत्र होईल, साहित्य क्षेत्रानंतर संरक्षण क्षेत्र, असं थीम वाईज आपल्याला एक टॉपिक क्लिअर करत जायचं आहे. एकूण 16 टॉपिक आहेत आणि आयोगाचा जर पॅटर्न बघला करंटमध्ये, तर करंटमध्ये आपल्याला कळते की 2 जे प्रश्न असतील ते पुरस्कारावर असतील, 2 ॲपवर किंवा सायन्स टेक्नॉलॉजीवर असतील, एक अंतराळ घडामोडीवर असेल, ठीक आहे. एक पुस्तकाच्या लेखकावर असेल, तर तो पॅटर्न ठरलेला आहे. एक करंट जर पाहिलं तर करंट हा ॲडव्हांटेज देणारा सब्जेक्ट आहे. तर ॲडव्हांटेज देणारा म्हणजे काय असणार आहे? तर पहा, एव्हरेज मार्क सगळे जी-एसच्या विषयामध्ये घेणार आहेत. पण 60चे 65 मार्क होण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता असते? चालू घडामोडीची आवश्यकता. तर ॲक्चुअली मध्ये जर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलमध्ये जाऊन पाहिलं, तर ग्रुप बीच्या मेन्सच्या आधीच करंटची पी-डी-एफ टाकलेली आहे आणि त्या केवळ 70 पेजच्या पी-डी-एफ मधून करंटच्या मागच्या ग्रुप बीच्या मेन्सला 29 जूनला जी झाली होती, त्यामध्ये 10 पैकी 8 प्रश्न आलेले. तर परिपूर्ण अशा यामध्ये तुम्हाला नोट्स सुद्धा भेटणार आहेत आणि बॅचची जी किंमत आहे, ती खूप माफक आहे. ती किती असणार आहे? फक्त 199. आज डेमो लेक्चर आहे. तर पहिल्यांदा आपल्याला स्टार्टिंगला पाहायचंय, कोणत्या घडामोडी पाहायच्या आहेत तर पहा, साहित्य क्षेत्रातल्या घडामोडी पाहायच्या आहेत. तर साहित्य क्षेत्रामध्ये पुरस्कारावर जास्त आधारित प्रश्न येतात. तर साहित्य क्षेत्रामध्ये आपण आता एक पाहणार आहोत. सर्वात पहिल्यांदा पहा, आंतरराष्ट्रीय भूकर पुरस्कार. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025. केवळ बुकर पुरस्कार म्हणला तर तो वेगळा पुरस्कार होणार आहे आणि आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार म्हटलं तर वेगळा पुरस्कार होणार आहे. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराची स्थापना जर पाहिलं तर आपल्याला कधी होणार आहे? 2004. स्थापना कधी झाली आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराची? 2004. सुरुवात ऍक्च्युअली मध्ये द्यायला कधी झाली? 2005 ला. फ्रँकस्टार्ट नावाची एक संस्था आहे, ती संस्था आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार देते. हा फॅक्ट लक्षात ठेवा. कोणती संस्था देते आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार? फ्रँकस्टार्ट. किती हजारचं स्वरूप आहे? किती पाऊंडचं स्वरूप आहे? 50,000 पाऊंडचं स्वरूप. तर मग जो व्यक्ती त्या वर्षीचा विजेता असतो, त्याला किती रुपये दिले जातात? 50,000 पाऊंड. 2016 या वर्षापासून हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. त्याआधी हा पुरस्कार दरवर्षी दिला जात नव्हता. फॅक्ट आहे, फॅक्ट लक्षात ठेवायचा. कोणत्या सालापासून आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार नियमितपणे दिला जातो? 2016. आता त्याआधी काय होतं तर दर 2 वर्षांनी दिला जात होता. म्हणजे 2005 पासून ते 2015 पर्यंत किती वर्षांनी दिला जायचा? 2 वर्षांनी दिला जायचा. मात्र 2016 पासून कसा दिला जातो? दरवर्षी दिला जातो. आणि 2016 पासूनच त्यामध्ये एक एक्स्ट्रा कॅटेगरी पुरस्काराची ऍड करण्यात आली. ती अनुवादकाची कॅटेगरी होती. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार लेखकाला दिला जातो. त्यासोबत त्या पुस्तकाचं अनुवाद ज्याने केलेला आहे, त्याला सुद्धा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दिला जातो. तर नेक्स्ट जर आपण पाहिलं तर इम्पॉर्टंट गोष्ट, सिंगल लाईनचा जर प्रश्न आजच्या 21 डिसेंबरच्या पेपरला आला तर हाच येणार आहे की 2025च्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराचे विजेते कोण आहेत? बानू मुश्ताक. कोण आहेत? बानू मुश्ताक. आणि बानू मुश्ताक यांच्या कोणत्या लघुकथेला भेटलेला आहे? हृदयदीप. कोणती लघुकथा? हृदयदीप. रिपीटेडली का म्हणत आहे? कारण सिंगल लाईनचा प्रश्न इथंच येणार आहे आणि जवळपास सगळे प्रश्न जर पाहिले तर आपल्याला कसे भेटतात? सिंगल लाईनचे. तर 2025च्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराचे विजेते आहेत बानू मुश्ताक. कोणती लघुकथा आहे? हृदयदीप. कोणती आहे? हृदयदीप. आणि हृदयदीप ही त्यांची जी लघुकथा आहे ती कोणत्या भाषेत आहे? कन्नड भाषेमध्ये आहे. कोणत्या भाषेत आहे? कन्नड भाषेमध्ये.
तर अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की 2025 आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार प्रथमतःच एका भाषेला भेटलेला आहे. ती भाषा कोणती असणार आहे? कन्नड भाषा. तर कन्नड भाषेतल्या हृदयदीप या पुस्तकाला सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार भेटलेला आहे. नेक्स्ट पहा. अनुवाद पुरस्कार 2016 पासून कशाची सुरुवात करण्यात आली? अनुवाद पुरस्काराची. तर अनुवादकाला सुद्धा लेखकासोबत हा पुरस्कार देण्यात येतोय. तर अनुवादासाठी या हृदयदीप पुस्तकाच्या अनुवादासाठी कोणाला पुरस्कार देण्यात आला? आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दीपा भारती यांना देण्यात आला. तर पहा, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराचे लेखक विजेते आहेत बानू मुश्ताक, हृदयदीप लघुकथा. तर या हृदयदीप लघुकथेचाच अनुवादक कोण आहे? दीपा भारती. दीपा भारतीने अनुवाद इंग्लिश मध्ये केला, कन्नड भाषेतला. मग हृदयदीपचं नाव काय झालेलं आहे? हार्टलॅम्प. काय झालेलं आहे? हार्टलॅम्प. ते फक्त अनुवाद केल्यामुळे नाव बदलले पुस्तकाचं. आणि पहा, कन्नड भाषेला पहिल्यांदा बुकर पुरस्कार भेटलाय, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार. तर अनुवाद कॅटेगरीमध्ये भारतात सर्वात प्रथम कोणाला पुरस्कार भेटलेला आहे? दीपा भारती. तर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय अनुवादक कोण आहेत? दीपा भारती. केवळ जर तुम्हाला परीक्षेमध्ये असं वाक्य दिलं असेल की आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या महिला लेखिका आहेत दीपा भारती, वाक्य बरोबर असणार आहे का चूक असणार आहे? चूक असणार आहे. का? कारण त्या अनुवादक आहेत, त्या लेखक नाहीयेत. लेखक दुसऱ्या महिला होत्या. त्या 2023 साली त्यांना पुरस्कार भेटलेला आहे. ते पुढे येणार आहे. आता या वर्षीचा कोणाला भेटलाय? बानू मुश्ताक यांना. कोणतं? हृदयदीप. अनुवाद केल्यानंतर काय झालेलं आहे? हार्टलॅम्प. आणि अनुवाद करणाऱ्या लेखिका कोणत्या आहेत? दीपा भारती. नेक्स्ट आहेत सरस्वती सन्मान. नेक्स्ट कोण आहे? सरस्वती सन्मान. 2024 चा आपल्याला सरस्वती सन्मान पाहायचा आहे. सरस्वती सन्मानाची सुरुवात झालेली आहे 1991 ला. कधी सुरुवात झाली? 1991. आणि हा दिला जातो के के बिर्ला फाउंडेशन द्वारे. कोणाद्वारे दिला जातो? के के बिर्ला फाउंडेशन द्वारे. गणितासारखा विषय नाही, डोकं लावत बसायची गरज नाही. वाचायचं, रिपीटेडली वाचायचं, लक्षात राहते, तिथं आलं की परीक्षेमध्ये नाव सुचते. ठीक आहे? तर इथं कोणते गणित वगैरे सोडवत बसायचे आहेत का? नाही. मग असं म्हणायचं नाही की मला हे विषय समजणं झालाय. विषय समजायचा नाही, वाचायचा आहे. ठीक आहे? तर कधी सुरुवात आहे सरस्वती सन्मानाची? 1991 ला. कोणत्या फाउंडेशन द्वारे? के के बिर्ला फाउंडेशन द्वारे. सरस्वती आणि व्यास सन्मान पाहिलं तर एकच संस्था देते. कोणती संस्था देते? के के बिर्ला फाउंडेशन. कोणती देते? के के बिर्ला फाउंडेशन. 22 राज्यभाषांपैकी एका भाषेला. आता संविधानामध्ये जर 8वी अनुसूची काढली तर 8व्या अनुसूचीमध्ये राज्यभाषांचा उल्लेख होतो. 22 राज्यभाषा आहेत. 22 राज्यभाषेपैकी दरवर्षी एका भाषेला कोणता पुरस्कार देण्यात येतो? सरस्वती सन्मान. आणि व्यास सन्मान जो के के बिर्ला फाउंडेशन द्वारे देण्यात येतो तो केवळ हिंदी भाषेला देण्यात येतो. कोणत्या भाषेला देण्यात येतो? हिंदी. हिंदीला व्यास, राज्यभाषांना सरस्वती सन्मान. एवढं लक्षात ठेवायचं. 2024च्या सरस्वती सन्मानाचे विजेते कोण आहेत? महामहोपाध्याय साधू भद्रेश दास. कोण आहेत? महामहोपाध्याय साधू भद्रेश दास. स्वामीनारायण सिद्धांत सुधा या पुस्तकासाठी त्यांना 2024 चा सरस्वती सन्मान देण्यात आला. तर साधू भद्रेश दास यांचं पुस्तक कोणतं आहे? स्वामीनारायण सिद्धांत सुधा. ते कोणत्या भाषेत आहे? संस्कृत भाषा आहे. यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की 8व्या अनुसूचीमध्ये संस्कृत भाषेचा सुद्धा उल्लेख आहे. का आहे? कारण 22 राज्यभाषांपैकी कोणत्याही एका भाषेला काय दिला जातो? सरस्वती सन्मान. मागील 10 वर्षात प्रकाशित झालेल्या पुस्तकास दिला जातो. मग मागच्या 10 वर्षामध्ये या भाषांमध्ये कोणतंही जरी पुस्तक प्रकाशित झालं असेल तर त्या पुस्तकाला काय भेटू शकतो? सरस्वती सन्मान. मग सिंगल लाईनचा प्रश्न आला असेल तर फक्त लक्षात ठेवायचं 2024च्या सरस्वती सन्मानाचे विजेते कोण आहेत? महामहोपाध्याय साधू भद्रेश दास. आणि त्यांचं पुस्तक कोणतं होतं? स्वामीनारायण सिद्धांत सुधा. देन आहे साहित्य अकादमी पुरस्कार. कोणता पुरस्कार आहे? साहित्य अकादमी पुरस्कार 2025. हा भारत सरकारद्वारे दिला जातो. कोणाद्वारे दिला जातो?
भारत सरकारद्वारे. एकूण किती भाषांना दिला जातो? 24 भाषांना दिला जातो. साहित्य अकादमी ही भारत सरकारच्या कला मंत्रालयाअंतर्गत काम करणारी संस्था आहे. म्हणून काय दिलेलं आहे? भारत सरकार. एकूण किती भाषेला दिला जातो? 24 भाषेला दिला जातो. 24 पैकी 22 आहेत राज्यभाषा, 2 एक्स्ट्रा भाषा आहेत इंग्रजी आणि राजस्थानी. किती भाषेला साहित्य अकादमी पुरस्कार? 24 भाषेला. 24 पैकी 22 भाषा राज्यभाषा आणि उरलेल्या 2 भाषा आहेत इंग्रजी आणि राजस्थानी. म्हणजे याहून एक गोष्ट अजून लक्षात आली, की इंग्रजी आणि राजस्थानी या 2 भाषेचा उल्लेख संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये नाही. मराठी बाल साहित्य पुरस्कार. आता 24 भाषेची आपण लिस्ट पाठ करत बसणार का? नाही. स्मार्ट वर्क करायचंय आपल्याला. इथं कळालं पाहिजे, की फक्त आपल्याला मराठी जे महाराष्ट्राची एक्झाम होणार आहे आपली, मग मराठीवर आपल्याला फोकस करायचंय. मराठी बाल साहित्य पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? डॉक्टर सुरेश सावंत यांच्या कोणत्या कविता संग्रहासाठी? आभाळ माया. तर डॉक्टर सुरेश सावंत यांच्या आभाळ माया या कविता संग्रहासाठी त्यांना साहित्य अकादमी 2025 चा कोणता पुरस्कार देण्यात आला? मराठी बाल साहित्य पुरस्कार. देन आहे मराठी युवा साहित्य पुरस्कार. कोणता आहे? मराठी युवा साहित्य पुरस्कार. मराठी युवा साहित्य पुरस्कार देण्यात आलेला आहे प्रदीप कोकरे. कोणाला देण्यात आलेला आहे? प्रदीप कोकरे. यांच्या कोणत्या कादंबरीला खोल खोल दुष्काळ डोळे? कोणती कादंबरी आहे? खोल खोल दुष्काळ डोळे. बाल साहित्य म्हणलं की डॉक्टर सुरेश सावंत, युवा साहित्य म्हणलं की प्रदीप कोकरे. इथपर्यंत कळालं? तर बाल साहित्याचं पुस्तक कोणतं आहे? आभाळ माया. कोणतं आहे? आभाळ माया. आतापर्यंत आपले 3 पुरस्कार झाले. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार, सरस्वती पुरस्कार आणि साहित्य अकादमी पुरस्कार. नेक्स्ट. तर नेक्स्ट आहे बघा पेन ट्रान्सलेट पुरस्कार 2025. कोणता आहे? पेन ट्रान्सलेट पुरस्कार 2025. आता हा मिळालेला आहे गीतांजली श्री यांना. 2023च्या करंट अफेअर्स पासून आजपर्यंत नाव त्यांचं चालू आहे. पहिलं त्यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला होता आणि आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकणाऱ्या त्या पहिल्या महिला भारतीय आहेत. अनुवाद मध्ये दीपा भारती आहेत, तर केवळ लेखिका म्हणून कोणाला भेटला होता? गीतांजली श्री. तर नावातच काय आहे? पेन ट्रान्सलेट. ट्रान्सलेट म्हणजे काय? अनुवाद. अनुवाद केलेला असेल त्या व्यक्तीलाच हा काय भेटणार आहे? पुरस्कार भेटणार आहे. तर डेझी रॉकवेल यांच्या वन्स एलिफंट लिव्हड हिअर या पुस्तकाच्या अनुवादासाठी 2025 चा पेन ट्रान्सलेट पुरस्कार कोणाला दिला? गीतांजली श्री. तर ट्रान्सलेशन त्यांनी एका पुस्तकाचं केलं डेझी रॉकवेल यांच्या, त्यामुळे त्यांना कोणता पुरस्कार भेटला? पेन ट्रान्सलेट पुरस्कार 2025. कुकर इंटरनॅशनल पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण आहेत? गीतांजली श्री. रेत की समाधी. ठीक आहे. या पुस्तकासाठी त्यांना काय भेटला होता? आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार. तो 2023 ला झाला. ते हॉलबर्ग पुरस्कार 2025. नेक्स्ट पुरस्कार कोणता आहे? हॉलबर्ग पुरस्कार 2025. याची सुरुवात आहे 2003 ला आणि दिला जातो नॉर्वेच्या संसदेद्वारे. कोणाद्वारे दिला जातो? नॉर्वेच्या संसदेद्वारे. तर हॉलबर्ग पुरस्कार कोणाद्वारे दिला जातो? नॉर्वेच्या संसदेद्वारे. प्रसिद्ध साहित्यिकीकार, सिद्धांतकार व स्त्रीवादी विचारवंत गायत्री चक्रवर्ती स्पिवॉक यांना जाहीर. तर अमेरिका भारतीय वंशाच्या या लेखिका आहेत. ठीक आहे. युरोपमध्ये राहतात. तर त्यांचं नाव काय आहे? गायत्री चक्रवर्ती स्पिवॉक. काय आहे? गायत्री चक्रवर्ती स्पिवॉक. तर हॉलबर्ग पुरस्कार यांना भेटलेला आहे. तर प्रसिद्ध स्त्रीवादी विचारवंत गायत्री चक्रवर्ती स्पिवॉक यांना 2025 चा कोणता पुरस्कार दिला? हॉलबर्ग पुरस्कार. आणि लक्षात एकच गोष्ट ठेवा की कोणत्या संसदेद्वारे दिला जातो? नॉर्वेच्या. ठीक आहे. नेक्स्ट आहे ज्ञानपीठ पुरस्कार. नेक्स्ट कोणता पुरस्कार आहे? ज्ञानपीठ पुरस्कार 2024. ज्ञानपीठची स्थापना झालेली आहे 1961 ला. सुरुवात झालेली आहे 1965 ला. तर ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना आधी झालेली आहे बघा 1961 ला आणि सुरुवात ऍक्च्युअली मध्ये द्यायला कधी झाली? 1965 ला. किती लक्ष रुपये दिले जातात? 11 लाख रुपये दिले जातात.
टाइम्स ग्रुप जैन ट्रस्ट द्वारे दिला जातो. तर ज्ञानपीठ या नावावरून आपल्याला वाटू शकते की हा पुरस्कार एका सरकारी संस्थेद्वारे दिला जातो. पण ज्ञानपीठ पुरस्कार सरकारी संस्थेद्वारे दिला जात नाही, तो एका खाजगी संस्थेद्वारे दिला जातो. ती संस्था कोणती आहे? टाइम्स ग्रुप जैन ट्रस्ट. एकूण 23 भाषांसाठी दिला जातो. 23 भाषांसाठी पैकी पहा, 23 भाषांपैकी 22 भाषा शेड्यूल लँग्वेज म्हणजे अनुसूचित भाषा आहेत, राज्यभाषा आहेत आणि एक भाषा कोणती आहे? इंग्लिश. तर ज्ञानपीठ पुरस्कार किती भाषांना दिला जातो? 23. 23 पैकी 22 कोणत्या असेल? संविधानाच्या अनुसूचीमध्ये असणाऱ्या राज्यभाषा आणि एक भाषा कोणती असणार आहे? इंग्लिश. ज्ञानपीठ पुरस्कार सर्वाधिक वेळा कोणत्या भाषेला प्राप्त झालेला आहे? हिंदी भाषेला प्राप्त झालेला आहे. 23 पैकी एका भाषेला भेटणार आहे. 23 पैकी 22 भाषा कुठल्या असणार आहेत? राज्यभाषा असणार आहेत आणि एक भाषा कोणती असणार आहे? इंग्लिश असणार आहे. मराठी भाषेला ज्ञानपीठ पुरस्कार किती वेळा प्राप्त झाला? 4 वेळा. सर्वाधिक हिंदी भाषेला किती वेळा? 12 वेळा. स्टेटमेंट बेस्ड प्रश्न जर आला असा येतो. सर्वाधिक वेळा कोणत्या भाषेला? हिंदी भाषेला. तिथं शब्द बदलून 11 करतील. जसं यावेळेस एम.एस. स्वामीनाथनला पहिला जागतिक अन्न पुरस्कार तर भेटलेला आहे. पण त्यांनी वर्षाची तारीख चुकवली होती. 1 वर्ष आधीचं टाकलं. ऍक्च्युली मध्ये 1989 त्यांनी टाकले, होतं 1988. एवढा सिंगल लाईनचा बदललेला आहे. तर हिंदी भाषेला सर्वाधिक किती वेळा? 12 वेळा. मराठीला तर या वर्षीचा जो पुरस्कार आहे 2024 चा तो कितव्या क्रमांकाचा आहे? 59व्या क्रमांकाचा आहे. तर 59व्या क्रमांकाचे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहेत विनोद कुमार शुक्ल. कोण आहेत? विनोद कुमार शुक्ल. आणि विनोद कुमार शुक्ल आहेत छत्तीसगड राज्यातील लेखक. कुठले आहेत? छत्तीसगड राज्यातील. या वर्षीचा सुद्धा ज्ञानपीठ पुरस्कार हिंदी भाषेला भेटलेला आहे. कोणते लेखक आहेत? विनोद कुमार शुक्ल. आणि छत्तीसगड राज्यामधील लेखकाने पहिल्यांदाच ज्ञानपीठ पुरस्कार जिंकलेला आहे. आता विनोद कुमार शुक्ल यांनी कोणकोणते पुस्तकं लिहिलीत? नौकर की कमीज कोणतं लिहिलेलं आहे? नौकर की कमीज. खिलेगा तो दिखेगा दिन. सब कुछ होना बचा रहेगा. नौकर की कमीज, खिलेगा तो दिखेगा, कुछ सब कुछ होना बचा रहेगा. हे पुस्तक ठीक आहे. नाव ऐकून आपल्याला वेगळं वाटू शकते. ठीक आहे. कोण लिहिलेले आहे? विनोद कुमार शुक्ल. कोण लिहिलेले आहेत? विनोद कुमार शुक्ल. 2023 साली विनोद कुमार शुक्ल यांना पेन नाबाको आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तर 2023 साली विनोद कुमार शुक्ल यांनाच कोणता पुरस्कार भेटलेला आहे? पेन नाबाको आंतरराष्ट्रीय पुरस्कार. हा सुद्धा स्टेटमेंट मध्ये येऊ शकतो. 2023 ला त्यांनी कोणता जिंकलाय? पेन नाबाको. 2024 ला कोणता जिंकलाय? ज्ञानपीठ पुरस्कार. ठीक आहे. आणि पेन नाबाको आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकणारे हे पहिले आशियाई लेखक आहेत. आता मग पहिले भारतीय सुद्धा असणार आहेत, पहिले आशियाई सुद्धा असणार आहेत. मग आपले पहिले भारतीय देव किंवा पहिले आशियाई देव दोन्ही वाक्य बरोबर असणार आहेत का चूक असणार आहेत? बरोबर असणार. इथपर्यंत कळालं? नऊ. नेक्स्ट आहे साहित्य अकादमी पुरस्कार 2024. कधी स्थापना झाली ती? 1954 ला. 2 वेळा का आलेला आहे पहा. तिथं केवळ मी मराठीच्या उद्देशानं घेतलेलं आहे. इथं इतर भाषांसाठी घेतलेलं आहे. पहिल्या ज्या स्लाइड मध्ये आलं होतं तिथं फोकस ठेवा. कारण मराठी विषय आपल्याला विचारलं जाऊ शकतं. 1954 ला साहित्य अकादमी पुरस्काराची काय झालेली आहे? स्थापना. 1955 ला काय झाली? सुरुवात. किती भाषांसाठी दिला जातो? किती? किती भाषांसाठी दिला जातो? 24 भाषांसाठी दिला जातो. या वर्षी मात्र केवळ 21 भाषांना जाहीर करण्यात आलं. नीट आहे का? साहित्य अकादमी पुरस्कार दिला जातो 24 भाषांना. 24 पैकी 22 भाषा आहेत राज्यभाषा, इंग्लिश आणि राजस्थानी या 2 एक्स्ट्रा भाषा आहेत. या वर्षी त्यांनी काय केलं? 21 भाषांनाच तो पुरस्कार काय केलेला आहे? जाहीर केलेला आहे. असं सांगितलं का मी केवळ 21 भाषांसाठी दिला जातो? नाही. 24 भाषांना दिला जातो. मात्र यावर्षी किती भाषांना जाहीर केलंय? 21 भाषांना. आणि 3 भाषा अशा उरलेल्या आहेत की ज्यांना जाहीर होणं बाकी आहे. त्या 3 भाषा कोणत्या आहेत त्या लक्षात ठेवा.
बंगाली, डोंगरी आणि उर्दू. बंगाली, डोगरी आणि उर्दू या 3 भाषांसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2024 घोषित झालेला नाही. तो घोषित व्हायचा बाकी आहे. तेच. हिंदी. हिंदीचे विजेते कोण आहेत? गगन गिल. कोणतं पुस्तक? मैं जब तक आई बहार. तर जोड्या लावायचा साहित्य अकादमी पुरस्काराचा जर प्रश्न आला तर इथे येणार. हिंदीचे विजेते गगन गिल. पुस्तक कोणतं? मैं जब तक आई बहार. इंग्रजीमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? इस्ट्रीन किरे. कोणत्या पुस्तकासाठी? स्पिरिट नाईट्स. कोकणी कोकणी भाषेतला साहित्य अकादमी पुरस्कार मुकेश थळी यांना भेटलाय. कोणत्या भाषेसाठी? रंगतरंग. कोणत्या भाषेसाठी? रंगतरंग. मराठी भाषेतील विजेते, आता मराठीमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. पण युवा साहित्य बघला आणि बाल साहित्य बघलं तर केवळ मराठी भाषेतला साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? सुधीर रसाळ. पुस्तक कोणतं आहे? विंध्यांचे गद्यरूप. हिंदी म्हणलं की गगन गिल, इंग्रजी म्हणलं की इस्ट्रीन किरे, कोकणी म्हणलं की मुकेश तळी आणि मराठी म्हटलं की सुधीर रसाळ. या जोड्या लावायच्या प्रश्नावर फोकस ठेवा. नेक्स्ट पुरस्कार पाहिलं तर कोणता पुरस्कार आहे? व्यास सन्मान. कोणता आहे? व्यास सन्मान 2024. व्यास सन्मान आणि सरस्वती सन्मान कधीही पाहताना एकत्र पाहायचं. दोघांची स्थापना सुद्धा तुम्हाला एक दिसेल आणि देणारी संस्था सुद्धा एकच दिसणार आहे. 1991 ला सुद्धा सरस्वती सन्मान स्थापन झाला होता आणि त्यासोबतच देणारी संस्था कोणती होती? के बिर्ला फाउंडेशन. तो राज्यभाषांना दिला जायचा. राज्यभाषांपैकी एका भाषेला ते. हा कोणाला दिला जातो? केवळ हिंदी भाषेला. स्थापना आणि देणारी संस्था सरस्वती सन्मान आणि व्यास सन्मानची एकच आहे. सरस्वती सन्मान सुद्धा कधी झालता? 1991 ला. व्यास सन्मान सुद्धा 1991 ला. देणारी दोघांची संस्था के बिर्ला फाउंडेशन. मात्र व्यास सन्मान केवळ एकाच भाषेला दिला जातो. कोणती भाषा आहे? हिंदी भाषा. तो राज्यभाषांना दिला जातो. सरस्वती राज्यभाषेला आणि व्यास सन्मान केवळ हिंदी भाषेला. तर या वर्षीचा 2024 चा व्यास सन्मान मिळालेला आहे सूर्यबाला. कोणाला भेटलेला आहे? सूर्यबाला. आता ऑब्विसली हिंदी आहेत म्हणजे लेखिका सुद्धा कोणती असणार आहे? हिंदी असणार आहेत ते. कोण देश की वासी. तर सूर्यबाला यांच्या कोण देश की वासी या कादंबरीसाठी 2024 चा कोणता पुरस्कार त्यांना भेटला? व्यास सन्मान. कोणता पुरस्कार भेटलेला आहे? व्यास सन्मान. एक जमाना म्हणत होता तेव्हा काय लिहिलं जात होतं? हम उस देश के वासी है. आज काय म्हटलं जातंय? कोण देश के वासी है. ठीक आहे. तर 2024 मध्ये काय म्हटलं गेलंय? कोण देश के वासी या कादंबरीसाठी कोणता पुरस्कार? व्यास सन्मान. नेक्स्ट आहे बुकर पुरस्कार. स्टार्टिंगला सांगलं होतं आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार वेगळा पुरस्कार आहे आणि केवळ बुकर पुरस्कार वेगळा पुरस्कार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरचा कोणाला भेटलेला आहे यावर्षी? बानू मुश्ताक यांच्या हृदयदीप या लघुकथेसाठी. केवळ बुकर पुरस्काराचे विजेते आहेत समंता हार्वे. कोण आहेत? समंता हार्वे. कन्फ्यूज व्हायचं नाही. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार म्हटलं की तुमच्या समोर बानू मुश्ताक आले पाहिजेत आणि बुकर पुरस्कार म्हटलं की कोण आलं पाहिजे? समंता हार्वे. कोण आलं पाहिजे? समंता हार्वे. आता तिथं पाहिलं होतं आपण 2004 ला स्थापन, 2005 ला द्यायला सुरुवात. ते आंतरराष्ट्रीय बुकर साठी होतं. केवळ बुकर पुरस्काराची स्थापना 1969 ला झालेली आहे आणि हे कोणाद्वारे दिला जातो? गँगस्टार संस्थेद्वारे. संस्था एकच आहे. कोणता आहे? गँगस्टार संस्था. किती हजार पाऊंड दिले जातात? 50,000 पाऊंड. दोघांचं स्वरूप सुद्धा सारखंच दिसतं. पण एकामध्ये आंतरराष्ट्रीय हा शब्दाचा उल्लेख आहे आणि एकामध्ये नाही. आंतरराष्ट्रीय जर मी तुम्हाला विचारलं तर काय सांगणार? बानू मुश्ताक. आणि केवळ बुकर पुरस्कार विचारला तर काय सांगणार? समंता हार्वे. आणि समंता हार्वे यांच्या ऑर्बिटल या लघु कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा सर्वात लहान दुसरी विजेता कादंबरी. तर पहिल्यांदाच लक्षात ठेवायचं की या वर्षीचा जो बुकर पुरस्कार समंता हार्वे यांच्या ऑर्बिटल कादंबरीला भेटलेला आहे. ती ऑर्बिटल कादंबरी बुकर पुरस्कार जिंकणारी सर्वात दुसरी लहान कादंबरी आहे. पहिली आहे का दुसरी आहे? दुसरी आहे. तर फॅक्टला लक्षात ठेवा.
आणि अवकाश क्षेत्रावर आधारित बुकर पुरस्कार जिंकणारी पहिली कादंबरी. अवकाश क्षेत्रावर आधारित आहे. नावातच बघा काय आहे? ऑर्बिटल. ऑर्बिटल म्हणजे स्पेसशी रिलेटेड असणार आहे. तर अवकाश क्षेत्रावर आधारित असणारी कादंबरी आहे. अवकाश क्षेत्रावर आधारित असणारी बुकर पुरस्कार जिंकणारी पहिली कादंबरी कोणती? ऑर्बिटल. आणि लहान पेजेस नुसार लहान असणारी दुसरी कादंबरी कोणती आहे? ऑर्बिटलच आहे. पेजेस प्रमाणे जर पाहिलात, साईज प्रमाणे पाहिलात तर दुसरी. अवकाश क्षेत्रावर आधारित असणारी पहिली. तर 2024 चा बुकर पुरस्कार कोणाला भेटला? सुमंता हार्वे. कोणती कादंबरी? ऑर्बिटल. देन आहे जनस्थान पुरस्कार. कोणता आहे? जनस्थान पुरस्कार 2025. जनस्थान पुरस्काराची सुरुवात बघा के बिर्ला सॉरी जनस्थान पुरस्काराची सुरुवात सुद्धा व्यास सन्मान आणि सरस्वती सन्मानाप्रमाणेच आहे. कधी आहे? 1991 ला. मात्र संस्था बदललेली आहे. संस्था कोणती आहे? कुसुमाग्रज प्रतिष्ठान. आणि इथं आता एक ट्रिक आहे. आपल्याला एवढ्या लेवल पर्यंत जाऊन स्टडी करायचं. 2025 चा जनस्थान पुरस्कार हा 18व्या क्रमांकाचा आहे. कोणाला मिळालेला आहे? सतीश आळेकर. वाक्यामध्ये आपल्याला जर त्यांना चुकवायचं असेल तर त्यांनी एकच शब्द बदलतील. सतीश आळेकरचं सतीश पाळेकर करतील. भारतातील सेंद्रिय शेतीचे जनक इकॉनॉमिक्स मध्ये तुम्ही वाचला असाल तर कळणार आहे ते आहेत सतीश पाळेकर. आणि केवळ एका शब्दामुळे वाक्य चूक होऊन जाऊ शकते. आळेकरचा काय होतो? पाळेकर होतो. ठीक आहे. जनस्थान पुरस्कार जिंकणारा सतीश आळेकर आणि सेंद्रिय शेतीचा जनक सतीश पाळेकर. तर इथं कीवर्ड वर लक्ष ठेवा. नेक्स्ट आहे रस्किन बॉन्ड. नेक्स्ट कोण आहेत? रस्किन बॉन्ड. तर साहित्य अकादमीचे सन्माननीय सदस्यत्व अशामध्ये कोणत्या व्यक्तीला देण्यात आलेले आहे? रस्किन बॉन्ड. हे प्रसिद्ध इंग्रजी लेखक व अभ्यासक आहेत. तर 2024 मध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला साहित्य अकादमीचे सन्माननीय सदस्यत्व देण्यात आले? रस्किन बॉन्ड. कोणाला देण्यात आले? रस्किन बॉन्ड. इथे एक लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आता आपल्याला पाहायचं आहे महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळाद्वारे दिले जाणारे पुरस्कार. आता महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळाद्वारे दिले जाणारे पुरस्कार आहेत. इथं व्यक्ती बसलेला आहे. ठीक आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ कोणाच्या अंडर येणार आहे? महाराष्ट्र राज्य सरकारच्या. आता हे साहित्य व सांस्कृतिक महामंडळ जे आहे ते वेगवेगळे पुरस्कार देते. पहिला पुरस्कार बघा कोणता आहे? विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार. जीवन गौरव पुरस्कार कोणाच्या नावावर दिला जातोय? विंदा करंदीकर. तर 2024 च्या विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार जो आहे त्याची सुरुवात कधी झाली होती? 2012-13. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार कधीपासून दिला जातो? 2012-13. कोणाला जाहीर झालेला आहे? रावसाहेब रंगराव बोराडे. कोणाला झालेला आहे? रावसाहेब रंगराव बोराडे. नुकतंच पुरस्कार भेटल्यामुळे यांचं निधन सुद्धा झाले. ठीक आहे. खुशी त्यांना जास्त झाली असेल. तर या वर्षी हा त्यांचं काय झालेलं आहे? निधन झालेलं आहे. र बोराडे विषयी आपल्याला पुढे डिटेलमध्ये माहिती येणार आहे. पाचोळाकार म्हटलं जाते. तर 2024 चा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? रावसाहेब रंगराव बोराडे. र बोराडे. देन दुसरी कॅटेगरी आहे बघा डॉक्टर अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार 2024. सिंपल ट्रिक आहे. डॉक्टरचा पुरस्कार डॉक्टरलाच भेटलेला आहे. डॉक्टर अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार कोणाला भेटला? डॉक्टर रमेश सूर्यवंशी. तर डॉक्टरच्या नावावरचा महाराष्ट्र राज्य व सांस्कृतिक महामंडळाचा पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? डॉक्टरलाच भेटलेला. तर डॉक्टर अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार डॉक्टर रमेश सूर्यवंशी. नेक्स्ट आहे मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार. आता एक तर या वर्षीचा विचारला जाईल बेसिक प्रश्न किंवा कॅटेगरीनुसार विचारलं जाईल की मंगेश पाडगावकर यांच्या नावावर कोणता दिला जातो? भाषा संवर्धन दिला जातो. भाषा अभ्यासक अशोक केळकर, जीवन गौरव विंदा करंदीकर. तर मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? भीमाबाई जोंधळे, ऋत्विक जोंधळेची बहीण. ठीक आहे. कोणाला भेटलेला आहे? भीमाबाई जोंधळे. ठीक आहे. तर मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? भीमाबाई जोंधळे.
तर भागवत पुरस्कार हा केवळ प्रकाशनांना दिला जातो, पब्लिशरला दिला जातो. तर भागवत पुरस्कार 2024 चा कोणाला भेटलेला आहे? ज्योत्स्ना प्रकाशन पुणे. तर विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार रावसाहेब रंगराव बोराडे. डॉक्टर अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार डॉक्टर रमेश सूर्यवंशीला देन. त्याच्यानंतर काय आहे? मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? भीमाबाई जोंधळे. आणि प्रकाशनांना दिला जाणारा पुरस्कार भागवत पुरस्कार कोणाला? ज्योत्स्ना प्रकाशन पुणे. हे 4 गोष्टी लक्षात. नेक्स्ट नेक्स्ट आहे पेन पेंटर पुरस्कार 2024. पेन ट्रान्सलेट वेगळा आणि पेन पेंटर पुरस्कार वेगळा. पेन पेंटर पुरस्कार 2024. आताच आपण पेन ट्रान्सलेट पुरस्कार पाहिलं. तो कोणाला भेटला होता? गीतांजली श्री यांना भेटला होता. आता आपल्याला काय पाहायचंय? पेन पेंटर पुरस्कार 2024. आता पेन पेंटर पुरस्काराची सुरुवात झालेली आहे 2009 ला आणि हा दिला जातो इंग्लिश पेन या संस्थेद्वारे. नावातच पेन आहे. ठीक आहे. तर पेन पेंटर कोणत्या संस्थेद्वारे? इंग्लिश पेन संस्थेद्वारे. 2024 चा पेन पेंटर पुरस्कार हा अरुंधती रॉय यांना भेटलेला आहे. कोणाला भेटलेला आहे? अरुंधती रॉय. तर पेन पेंटर पुरस्कार केवळ अशा लेखकांनाच दिला जातो जे लेखक निर्भीडपणे आपलं मत व्यक्त करतात. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता राज्यसत्तेच्या विरुद्ध निर्भीडपणे आपले मते मांडणाऱ्या लेखकांना काय दिला जातो? पेन पेंटर पुरस्कार. आणि 2024 चा कोणाला भेटलाय? अरुंधती रॉय. अरुंधती रॉयने 1997 मध्ये एक पुस्तक लिहिलं होतं. कोणतं पुस्तक? द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स. तर 1997 च्या अरुंधती रॉय यांच्या गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या पुस्तकाला 2024 काय जाहीर झाला? पेन पेंटर पुरस्कार. पेन ट्रान्सलेट वेगळा, पेन पेंटर वेगळा. नेक्स्ट पाहिलं तर आपल्याला भेटते कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार 2023. कोणता आहे? कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार 2023. एमपीएससी करणाऱ्यापैकी 80% जनता ज्या विद्यापीठातून शिकते त्या विद्यापीठाद्वारे हा पुरस्कार दिला जातो. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ओपन मधून बीए केलेले 80% मुलं काय करतात? एमपीएससी. तर त्या ओपन युनिव्हर्सिटीद्वारे काय दिला जातो? कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार 2023. कोणाला भेटलेला आहे? नीलम कुमार. हे कोणत्या राज्यातील कवी आहेत? तर 2023 चा कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार जो वायसीयुमयू द्वारे दिला जातो तो कोणाला भेटलाय? नीलम कुमार. हे प्रसिद्ध आसाम कवी आहे. नेक्स्ट आहे सिंगापूर साहित्य पुरस्कार. कोणता आहे? सिंगापूर साहित्य पुरस्कार प्रशांती राम यांना जाहीर. तर सिंगापूर साहित्य पुरस्कार 2024 कोणाला भेटलेला आहे? प्रशांती राम यांना भेटलेला आहे. आणि प्रशांती राम यांच्या 9 यार्ड सारीज या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर प्रशांती राम यांचं पुस्तक कोणतं आहे? 9 यार्ड सारीज. काय आहे? 9 यार्ड सारीज. तर 9 यार्ड सारीज या पुस्तकासाठी 2024 चा सिंगापूर साहित्य पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? प्रशांती राम. इथं सारीज आहे बरं, चुकून सिरीज झालेला आहे. इथपर्यंत कळालं? तर सिंगापूर म्हटलं की प्रशांती राम, कुसुमाग्रज म्हटलं की नीलम कुमार आणि पेन पेंटर म्हटलं की अरुंधती रॉय. नेक्स्ट आहे 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2024. कितव्या क्रमांकाचं आहे? 98व्या क्रमांकाचं आहे. तर 98व्या क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या वर्षी पार पडलं? 2024. कधी पार पडलेलं आहे? 2024. दिल्ली येथे दुसऱ्यांदा पार पडले. तर या वर्षीचं जे 2024 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं ते दिल्ली येथे तर पार पडलंय, पण ते पहिल्यांदा पार पडलंय का दुसऱ्यांदा दिल्ली येथे पार पडलंय? दुसऱ्यांदा. आणि ते तालकटोरा स्टेडियम दिल्ली येथे पार पडले. कुठं पडलेलं आहे? तालकटोरा स्टेडियम दिल्ली येथे. आणि या वर्षीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? डॉक्टर तारा भावळकर. ठीक आहे. त्यांना मी शुभेच्छा देत आहे. इथपर्यंत कळालं? नऊ. पहिल्या महिला अध्यक्ष कोण आहेत?
कुसुमावती देशपांडे. कोण आहेत? कुसुमावती देशपांडे. ठीक आहे. तर 98व्या क्रमांकाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? कुसुमावती देशपांडे. कोण आहेत? कुसुमावती देशपांडे. पहिले मराठी सॉरी 98व्या क्रमांकाचा तारा बावळकर. पहिल्या महिला अध्यक्ष कोण आहेत? कुसुमावती देशपांडे. तर लक्ष ठेवा 98व्या क्रमांकाचं म्हटलं तरी महिला आहे. कोण आहे? तारा भावळकर. 2024च्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष तारा भावळकर. पहिल्या महिला अध्यक्ष कोण आहेत? कुसुमावती देशपांडे. पहिले मराठी साहित्य संमेलन 1878 साली पुणे येथे भरले आणि त्याचे अध्यक्ष होते समाजसुधारक न्यायमूर्ती रानडे. न्यायमूर्ती रानडे यांनी 1878 साली जे पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं त्याचं अध्यक्षपद भूषवलं होतं. आता त्या वर्षीपासून आजपर्यंत बघा 98 वर्ष झालेली आहेत का? नाही. म्हणजे यामुळे आपल्याला काय कळते की नियमितपणे अधिवेशन भरलेलं नाही. कधी कधी अधिवेशनामध्ये गॅप पडलेला आहे. सलग भरलेला आहे का? मग आज जर सलग असतं तर 150च्या वरी जवळपास असलं असतं, 150च्या आसपास. तर 150वा आहे का कितवा आहे? 98 म्हणजे कंटिन्युअसली भरलेलं नाही. आता पहा, एक लक्षात ठेवा की हा पहिल्या महिला नाहीत. या कितव्या क्रमांकाच्या आहेत तर 6व्या क्रमांकाच्या आहेत. डॉक्टर तारा भावळकर मराठी साहित्य संमेलनाच्या कितव्या महिला आहेत? महिला अध्यक्ष आहेत 6व्या क्रमांकाचे. नेक्स्ट जर पाहिलं तर बघा आतापर्यंत सर्वाधिक 6 साहित्य संमेलने कुठे पार पडलेली आहेत? मध्य प्रदेश. हा फॅक्ट का दिला? सगळ्यांना माहित आहे की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणल्याने ते कुठं भरणार आहे? महाराष्ट्रातच भरणार आहे. महाराष्ट्राच्या बाहेर सर्वाधिक वेळा कोणत्या राज्यात भरलंय? मध्य प्रदेश. आणि कोणत्या शहरात महाराष्ट्राच्या बाहेर सर्वाधिक पार पडले तर बडोदा. बडोदामध्ये 4 वेळा, मध्य प्रदेशमध्ये 6 वेळा, दिल्ली येथे 2 वेळा. तर पहा सर्वाधिक वेळा महाराष्ट्राच्या बाहेर कोणत्या राज्यात? मध्य प्रदेश. किती वेळा? 6 वेळा. बडोदा या शहरामध्ये 4 वेळा आणि दिल्ली येथे कितव्यांदा? दुसऱ्यांदा. ठीक आहे. आणि 98व्या क्रमांकाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष सिंगल लाईनचा प्रश्न आला तर गॅरंटीने येतो. कोण आहे? तारा भावळकर. आणि शुभेच्छुक कोण आहे? अजय पाटील, भावी आमदार, लोहा, कंधार विधानसभा क्रमांक 88. आता इथं आपला डवारा कार्यक्रम संपलेला आहे. किती रुपयाची बॅच आहे? 199. ज्याला घ्या वाटलं त्यांनी घ्या. घेणा गेला तरी काही फरक पडत नाही. ठीक आहे.